हां, तर मी ड्रॉइंगचं जरा जास्त येतो. मानसिक परत एकदा तुम्हाला. तर नेहमी ड्रॉइंग करताना तुमच्याकडे काय असं पेज असतं, तर मोठं असेल. तर ड्रॉइंग करताना कधी पण तुमच्याकडे लाईन असेल, तर पेज जर का एवढं असेल तर पेज नसतं म्हणून तुम्ही जर का ड्रॉइंग पण तेवढाच मोठा पाहिजे तुमचं. एवढा असा फिगर त्याच्यावर पूर्ण मोठा झाला पाहिजे, पेजच्या नाही. अगोदर वरतून 2 बोटं जागा सुटलीच तरी चालेल. 2-3 बोटं काढून पण असे 2-3 बोटं करतात काय काय. अशा 3-4 फिगर असं कॉम्पिटिशन मध्ये पाहिजे तो पण करताना. तर असं काय असेल ऑब्जेक्ट वगैरे त्याचे ऑब्जेक्ट जास्त असते. तर भरलेलं पाहिजे पूर्ण कंपोजिशन. त्यामध्ये एक छोटी फिगर पण पाहिजे. सगळ्यात मोठ्यानं पाहिजे. एक मोठी, त्या मानाने दुसरी जरा छोटी, थोडीशी लांब इथे असेल वगैरे. एका फिगर पाहिजे परत इथे एक छोटी असणे. असं पुढे का ते आलं पाहिजे करतं. ते आलं पाहिजे नवीन मध्ये करतं. त्यामुळे डेप्थ क्रिएट होते. परत एकदा म्हणतो तरी डेप्थ कशी होते ती. तर तुम्हाला इथे मोठी फिगर दाखवते अशी ती पेजच्या पुढे एकदम. तर पाहिजे दाखवायची तुम्हाला लांब दाखवायची तर ती तेवढीच मोठी नाही दाखवायची असते. जरा छोटी करायची एवढी अशी. वरतून एक लाईन खालून एक लाईन आणि मग ती अशी छोटी करायची. इथे दाखवू शकता अशा बऱ्याच फिगर. पण ह्याच्यावरती गेली तर ते एवढ्या ही लाईन आहे तुमच्या प्रत्येक पॉईंटच्या. ह्याच्यावरती जर तुम्ही फिगर काढलाय तरी तुम्हाला हवेच वाटणार. नंतर ग्राउंडची लाईन वगैरे असं सगळं. बॅकग्राऊंड मध्ये ऑब्जेक्ट वगैरे असते, बिल्डिंग घरं असे दाखवायचे. डायग्राम दाखवून आपण परत एकदा पेज असेल तुमचा असा, तर अशी पहिला लाईन काढायची. इथे एक डॉट वगैरे येते. 1 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह बोलतात त्याला. इकडनं अशा लाईनी जातात. असं असं अशा लाईनी जातात त्यामुळे काढताना कधी पण तर घर काढायचं मला इथे पेजच्या इथे. तर मला घर असं काढायला लागलं. असं असं घर दाखवायला लागलं. ते खिडक्या पण तशाच परस्पेक्टिव्ह मध्ये असं. जर का मला इथे काय असा डब्बा वगैरे टेबल वगैरे दाखवायचे, टेबल पण तसंच दाखवलं त्यांना असं पॉईंट पर्स्पेक्टिव्ह मध्ये. पाचशे छोटे दिसणे पुढचे मोठे दिसणे असं. तसंच माणसांना पण तसं होतं. इथे जर का माणूस असेल तर तो एकदम मोठा दिसतो. इथे जर का इथे पॉईंट पासून जवळ जाता ना इथे छोटा असं. इथे पण सेम तसं. इथे पण घरं असतील तर ते घरं पण अशी झाली पाहिजे. समोरासमोर घरं दाखवू शकतो किंवा अशी पण घरं दाखवता येतात. ते नॉर्मल पर्स्पेक्टिव्ह झालं. त्यामध्ये पर्स्पेक्टिव्ह नसतं एवढा ना ह्याच्यामध्ये पर्स्पेक्टिव्ह असतो. पर्स्पेक्टिव्ह दाखवताना जर तुम्ही रोडवर जर एकदा ऑब्झर्व केला ना तर तुम्हाला तसंच दिसेल. अशा जवळ गाडी असेल, बस असेल, बस पण तुम्ही जरा बघा असे रस्त्यावरून वगैरे तुम्हाला बस अशीच दिसणार. पुढे मोठी दिसणार आणि नंतर पाठी जाताना छोटी दिसणार. चालती बस बोलते. पुढे तुम्हाला मोठा दिसणार, पाठी तुम्हाला छोटा दिसणार. का तर ते पर्स्पेक्टिव्ह मध्ये असतं ते. एक पॉईंट जवळ जाताना छोट्या छोट्या होत जाते. त्यामुळे बसचं पण ते असंच असतं. बस काढताना वगैरे. आणि अजून एक गोष्ट ह्याच्यामध्ये ड्रॉइंग काढताना कधी पण असं एवढं हॅलो आवाज येतोय ना? हॅलो. हाँ ये आहे काय? हां तेच.
जरा बघा पर्स्पेक्टिव्ह जरा कसं आहे. जर का तुम्हाला एवढा मोठा पेज असेल, तुम्ही कंपोजिशन करताना काय काय जण काय करतात की एवढा मोठा पेज असेल, एवढी अशी लाईन दाखवतात आणि एवढी छोटी छोटी माणसं दाखवतात, काहीतरी करतात त्याचं असं डब्बा वगैरे असं. एवढी छोटी छोटी माणसं दाखवतात आणि भिंती वगैरे अशा मोठ्या दाखवतात एकदम, झाडं वगैरे असे मोठे दाखवतात. तर अशा कंपोजिशनला पीरियड मिळते, फेल पण करतात कधी कधी, कारण की असं कंपोजिशन चालतच नाही, चुकीचं असते ते. म्हणून काढतानाच कधी पण जरा तुम्ही रफ मध्ये काढत जा, ड्रॉइंग काढताना कधी पण. जेवढं पेज आहे ना त्या मानाने जरा फिगर असून दे, की पेजला जरा सुटेबल असतं. आता हे कसं पेज मोठं आहे आणि फिगर एकदम छोटा आहे, त्यामुळे त्याला एवढं काय खास वाटत नाही, त्याला फेल करतात एक्झाम मध्ये. काय काय जण छोट्या एकदम फिगर छोट्या दाखवतात, एवढ्या छोट्या त्या अलाउड नाही तसं. म्हणून जरा पेजवर करताना जरा मोठ्या फिगर काढायच्या, थोड्याशा मोठ्या झाल्या तरी चालते, 3 फिगर तरी मोठ्या पाहिजेत कमीत कमी. ते त्यांच्या ग्रुपमध्ये पाहिजे, कधी पण आता तिघांचा ग्रुप पाहिजे. तिघं असे ग्रुपमध्ये काहीतरी करतात, गप्पा मारतात वगैरे, काम वगैरे असेल ते असे करतात. दाखवताना कधी पण असं नाही दाखवायचं की एक इकडे आहे, एक इकडे आहे आणि एक इकडे आहे, असे लांब लांब आहेत. हे पण चुकीचं आहे, लांब लांब नाही दाखवायचं असं, जवळ जवळ दाखवायचं. पेजच्या बाहेर बघताना नाही पाहिजे कुठली फिगर, ही कुठे समोर बघते, ही बाहेर बघते, ही पण बाहेर बघते, असं याला ह्याला ग्रुप नाही म्हणायची, चुकीची असते ती. म्हणून दाखवताना कधी पण असं तिघ जण एकत्र चालतायत वगैरे काय करतायत, असे फुटबॉल वगैरे खेळतात असं, किंवा काय फुगेवाला वगैरे असेल असं, तिघांचा ग्रुप पाहिजे असं. नंतर चौथा एक वेळ असा येतोय त्यांच्याकडे, जरा थोडासा पाठी दाखवायचा चौथी फिगर, त्या मोठ्या दाखवायच्या जरा जास्त आणि पाठी दाखवायची. नंतर इथे एक पाचवी, 1 2 3 4 झाल्या, ते पाचवी पण दाखवायची असेल, लांब आहे ह्याच्यापेक्षा कमी असं. नंतर इथे काय घरं वगैरे असतील, बॅकग्राऊंड मग कमी दाखवली तरी चालेल, बॅकग्राऊंड जास्त नाही दाखवली तरी चालतं, एवढं काय नाही बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंड फक्त पाहिजे असं. पण फिगरला मार्क असतात मग जवळजवळ नेमर ड्रॉइंग मध्ये 100 पैकी 75% तरी फिगर्स पाहिजे आणि 25% बॅकग्राऊंड. म्हणून बॅकग्राऊंड फिगरने जास्त स्पेस कव्हर झाला पाहिजे काढताना कधी पण. आणि हा, सगळे फिगर काढताना कधी पण एका लाईनीत नाही पाहिजे. काय काय जण दाखवतात हा एका लाईन, हा पण इथे तुझा आहे आणि हा पण इथे तुझा आहे, सगळे एका लाईनीत नाही पाहिजे. जरा पाठी पुढे पाहिजे, हा जरा पाठी उभा थोडासा पाठी पाहिजे. पाय सगळ्यांचे एका लाईनीत नाही पाहिजे, एक पुढे एक पाठी असं पाहिजे कधी पण करताना. एक पुढे पाठी, एक त्याच्या पाठी एकदम असं करताना पाहिजे. त्यामुळे ते जरा चांगलं बघायला जरा चांगलं असतं. आणि कधीच असं बघताना असं कोण जर का तुम्ही असं बघितलं असेल फिगर, जरी तुम्ही बोलत असाल सगळे एका लाईनीत उभे असतात, असं नसतं. जरा एक पाठी असेल पुढे असते, काढताना कधी पण एक असा पुढे माणूस आहे असा, ते एक बरोबर त्याच्या बरोबर इथेच ना उभा पाहिजे, त्याचे पाय थोडेसे पाठी असू शकतात, थोडस जरा पाठी दाखवायचं असं थोडस. सगळे एकाच लाईनीत कधीच उभे नाही होत. एक पुढे एक पाठी, एक परत पाठी. त्यामुळे 3 फिगर काढताना पण एक जरा पुढे दाखवा आणि 2 थोडासा जरा पाठी दाखवा थोड्याशा इकडे. आणि त्यामध्ये पण ऍक्शन पाहिजे, म्हणजे कोण धावत असेल वगैरे असं, तर धावतानाची ऍक्शन असेल, पळत असेल वगैरे, किंवा चालत जरी असेल, चालत असेल तर एक पाय पुढे असा,
त्या फिगर पाठ करून ठेवल्या पाहिजे फोन. एक असं चालतंय, नॉर्मल चालतंय असं. त्या फिगर सगळ्या पाठ करून ठेवल्या पाहिजे तुम्ही. आणि सिटिंग वगैरे, सिटिंगचा नाही जवळजवळ, पण आता चालताना वगैरे असला पाहिजे. आणि पतंग वगैरे जर का टॉपिक असेल, पतंग उडवणारी मुलं, तर सगळे असे उभे नाही दाखवायचे कधी पण. सगळेच उभे आहेत असे पतंग उडवताना. एक असा बसलेला पतंग असा हे करतोय, पतंगाचे हे करतोय, बसून पतंगाचे दोरे वगैरे लावतात ना, ते करतोय. एक असा उभा आहे, बघतोय त्याच्याकडे, किंवा एक असा त्यांच्यासोबत गप्पा मारतो वगैरे असं. एकमेकांमध्ये ग्रुप असला पाहिजे, ग्रुप नाही त्याच्यामध्ये. म्हणजे असं एक तिकडे बघतोय, एक इकडे बघतोय असं नाही पाहिजे. आणि चालणारी फिगर शक्यतो दाखवायची असते, लांब जरी असेल, मला लांब दाखवायची असेल तर ही फिगर एकत्र आहे. तर ही फिगर अशी त्यांच्या दिशेने चालताना पाहिजे कधी पण. ती छोटी दाखवली तरी चालते, एवढी अशी काढताना. एवढी दाखवली तरी चालते. आणि फिगर पाहिजे शक्यतो, आणि कसं मुवमेंट मध्ये वाटतं. नाहीतर काय काय त्यांना अशा दाखवतात, म्हणजे अशा फिगर फक्त उभ्या आहेत, त्यांचे हात असे आहेत, बस अशा उभ्या आहेत. थोडंसं असे पायांचं हे आलं पाहिजे चालताना. जरा प्रयत्न करायचा काढायचा. हे काढल्यानंतर फिगर चालताना वगैरे पाहिजे, आणि सगळे एकमेकांकडे बघताना पाहिजे. समोर बघताना नाही पाहिजे. आता ते पण काय काय दाखवतो, तू इकडे चाललाय या डिरेक्शनला, आणि तो समोर बघतोय असं. समोर नाही बघितलं पाहिजे. एक ते इथे पण त्याचा मित्र वगैरे असेल तिथे बघितलं पाहिजे, किंवा दुसरीकडे असेल ते काय ऑब्जेक्ट असेल तिथे, असं बघायला पाहिजे. एक दाखवलं तुम्हाला कंपोजिशन करून कसं केलं पाहिजे. नंतर एक कलर करून दाखवतो का, मध्ये दाखवतो. हॅलो, कळलं ना एवढं? हॅलो, आवाज येतो का? हॅलो, हॅलो, हॅलो. किती जण? हॅलो, आवाज येतो का? कोण कोण? हॅलो, प्राप्ती, तुझा आवाज येतोय का? हो येतोय. जरा लिहून ठेव, लिहून लिहून घेतलं तरी चालेल. समजत नसेल पटकन तर लिहून घ्या, आणि ते फोटो तरी काढून ठेवा. हे सगळं दाखवलं ते कसं असलं पाहिजे ते कंपोजिशन मध्ये. तुम्हाला एक कंपोजिशन करून दाखवतो. थोडंसं व्हिज्युअल करता आलं पाहिजे मेमरी मध्ये. तर तुम्हाला कुठलाही टॉपिक दिला, टॉपिक सिम्पलच असतात, मार्केट वगैरे होतं, रेल्वे स्टेशन वगैरे. तर तुम्हाला जर का बलून्स वगैरे टॉपिक दिला, तर तुमचे पहिला ते 30 पेजेस तयार पाहिजे. म्हणजे असं बलून्स वगैरे टॉपिक दिला, तर एक असा बलून सेलर असा, विकणारा माणूस असा, तुझ्या हातात काठी वगैरे असेल, किंवा काय सिलेंडर वगैरे असेल, त्याचे ऑब्जेक्ट वगैरे असतात ते असे दाखवायचे. नंतर एक मुलगा आला असा विचारायला वगैरे बलूनचा, त्यासोबत त्याची बहीण वगैरे असेल तर ती दाखवायची, किंवा कोण असा मोठा माणूस असेल ते दाखवायचे. परत इथे एक असा थोडासा नाम आहे, जर छोटा मुलगा दाखवू शकतो, त्याला पण ते तुझे पाहिजे असं. स्टोरी क्रिएट होते तुम्ही जरा, नंतर इथे कोणतरी तिथे आई वगैरे असं दाखवू शकता, असं तो पाठी लागला असं. असं एक सिम्पल कंपोजिशन करू शकता तुम्ही. आणि बऱ्याच प्रकारे करता येतं. शिव्यांमध्ये पण व्हरायटी वगैरे दाखवू शकता. नंतर ॲज अ हे फेरा वगैरे तसं रफ स्केच मध्ये तुम्हाला करता आलं पाहिजे पहिला. असे 2-3 स्केच केलं तरी चालेल करताना कधी पण. म्हणजे सवय लागली की मग काय नाही.
किंवा अजून एक रफ दाखवतो. तीच आपल्याला फायनल काढायची. तर आता बलून वगैरे काढताना तिथे तुमचा असा रोड असेल, म्हणजे जमीन आणि ग्राउंड डिवाइड होत असेल, तिथे जर का पॉइंट असेल तुमचा, इकडनं असं वगैरे असं रेषा जात असते, तर असं दाखवायचं. नंतर इथे मेन फिगर दाखवू शकता तुम्ही. मेन फिगर दाखवू शकता. त्याने हातात अशी काठी घेऊन यायचं तिथे तिथे. कॉस्ट्युम मध्ये तुम्ही कॉस्ट्युम मध्ये चेंजेस पण करू शकता. नॉर्मल दाखवलं तरी चालेल, असं नाही एवढं काही तिथे असे फुगे येते त्या हातात वगैरे. किंवा हा तसं देताना वगैरे पण दाखवू शकता. तुझे असं देतोय वगैरे असं. इथे एक मुलगा त्या ह्याची हाईट एवढी आहे, त्याच्या कमरेपासून थोडस इथे इथे एक छोटा मुलगा लागतोय तो त्यांच्यामध्ये. छोटा मुलगा असा होता, अत्तर पुढे वगैरे. नंतर थोडीशी पाठी अशी फिगर लागतात. ती पण जरा ह्याच्यापेक्षा कमी पाहिजे, जी मोठी फिगर पाहिजे ती ह्याच्यापेक्षा कमी म्हणजे पाठी होती. तेवढी दाखवल्याना जर वगैरे दाखवतात. ती पण आली तिथे फिगर यायला. जिथे इथे पाठी काय घर वगैरे असते किंवा काय ऑब्जेक्ट वगैरे असतील, झाड वगैरे असेल, तर ते दाखवू शकता ते झाड वगैरे. तीन फिगर झाला मी. इंटरनेट मध्ये सांगतात, इंटरमिजिएट वाल्यांना पाच काढायचे असतात. एलिमेंटरी वाले असेल तरी बघून घ्या. एलिमेंटरी वाल्यांना काय नाही, सिम्पल असतं. तुम्ही असं तीन दाखवलं तरी चालतं. अशा एवढ्या मोठ्या पेपरच्या तीन फिगर पण त्या मोठ्या पाहिजे जास्त. तर तीन फिगर दाखवायचे, तीन फिगर कंपल्सरी आहे एलिमेंटरी वाल्यांना. ऍक्शन वगैरे. तर तीन फिगर दाखवलं तरी चालतं एलिमेंटरी वाल्यांना. जशी चौथी दाखवायची असेल तर दाखवू शकता का. इंटरमिडिएट वाल्यांना 4 ते 5 कंपल्सरी. चार मोठ्याच फिगर पाहिजे. मग ही जरा ह्याच्यापेक्षा पाठते तर आपण असं दाखवतो. आणि ही फिगर एक तिथे ही यांच्यापेक्षा छोटी असणार आहे. बरं. ही फिगर नुसतं बघत असेल ते, मी चालत असेल अशी. ती चालताना पण दाखवू शकतो. किंवा काय सांगत वगैरे असेल ते दाखवू शकतो. तर इथे असेल तर पाठी पुढे पाहिजे सगळं कंपोजिशन. इकडनं असं काय घर वगैरे किंवा काय पत्रा वगैरे रोड वगैरे असेल किंवा अशी वॉल पण दाखवू शकता मोठी. बॅकग्राऊंड सिंपल दाखवलं तरी चालेल, बॅकग्राऊंडला काय एवढं हे तुझा फिगर घेऊन येतो बॅकग्राऊंड असं सिंपल. इथे एक विंडो असं घर वगैरे दाखवलं किंवा इथे झाड असं दाखवलं, एवढं केलं तरी चालतं. आणि ॲनिमल दाखवायचं आणि दाखवू शकता. इथे डॉग वगैरे दाखवायचं असं तर डॉग वगैरे पण दाखवू शकतो. एवढं असं कॉम्पिटिशन पाहिजे तुमचं तर एवढं असं एवढं तरी झालं पाहिजे. त्या अशा कंपोजिशनला परीक्षेला तुम्हाला ए ग्रेड मिळू शकतो. तुम्ही फायनल दाखवतो तुम्हाला ते ड्रॉइंग पेपर. कोणाला समजलं नसेल तर स्क्रीनशॉट करून घ्या. हेच तुम्हाला काढायला लागतं असं.
म्हणजे तुम्ही एक्झाम मध्ये वगैरे काढताना डायरेक्ट नाही काढत ते. काय काय जण काढतात अजून डायरेक्ट पेन्सिलने काढायला चालू करतात. तसं नाही करायचं ऍक्च्युली. पहिलं रफ काढायचं असतं सगळं. रफ तुम्ही जर किती 10 ते 15 मिनिटात झालं पाहिजे. 15 मिनिटात. नंतर 15 मिनिटात फायनल काढायचं असतं. तुम्हाला एक्झामला 2च तास असतात. त्या 2 तासात सगळं झालं पाहिजे. मग तुम्ही काढणार खोडणार. इरेजरचा वापर पण शक्यतो कमी करायचा MS ड्रॉइंग मध्ये. तर हँड कंट्रोल डायरेक्ट सुधारतो. इरेजर तुम्ही कंटिन्यू वापरत राहिला तर तुमच्या लाईनमध्ये कॉन्फिडन्स नाही. थोडंसं स्टार्टिंगला चुकणार पण ती सवय लागणार नंतर नंतर. तेच करायचं ते. आणि वॉटर कलर आहे त्यामध्ये फास्ट करू शकता. ड्रॉइंग वेळा प्रॉपर करा. ड्रॉइंग कसं होते वॉटर कलर करताना फास्ट होतात कलर. पाणी वगैरे जास्त लागतं. तुमच्या परीक्षेला एवढाच पेपर असतो मोठा. I3 साईज पेपर तुम्ही जी बुक वापरता ना तोच पेपर. मगाशी आपण कंपोज केलेलं आहे मी दाखवतो तुम्हाला. कंपोज झालं पाहिजे. रफ मध्ये काढताना तुम्ही असं काढलं पाहिजे. मग नंतर ह्याच्यावर फायनल करायचं पण रफ असंच झालं पाहिजे. ते असं केलं की तुम्हाला पोझिशन कळते कुठे काय काय ठेवलं. तर फायनल करताना परत सेम फिगरची साईज बघायची पाहिजे. ते तुमचं फिगर फिगर पहिला असं ऍक्शन करायचं. ऍक्शन ते रफ टाकून घ्यायचं सगळ्याचं. ते फिगर पुढे त्याने जरा मोठे असते. परत सेम पाय वगैरे असतं काय? काढायचं. ते स्टँडिंगला त्यामुळे जरा पाय असे दाखवतात. नेहमी नेहमी काढताय फोटोज नाही काढत. त्यामुळे जरा तुम्ही पण असं व्हिज्युअलाइज करायला शिकायचं. ही एवढी फिगर काढली नव्हती मी फिगर काढून सगळे हात वगैरे असं दाखवू शकतो. ते एका हातात असं बलून वगैरे पकडला असेल. एका हातात ते कापे पकडू शकते. पकडतो. कापी दाखवते. मोस्टली बोलून वगैरे किंवा रेकॉर्ड वगैरे एक बोलून जास्त मला एक नंतर माझ्या कमरेपासून नाही होते. एक छोटी फिगर दाखवायची. अँगल पण वेगवेगळे पाहिजे का हा जर का समोर किंवा रिपोर्ट असेल हा जरा वन साइड पाहिजे. पेन्सिल जरा मध्ये पकडा जॉब काढताना त्याच्यात आजकाल अशी पकडून काढतो. ते तसं चुकीचं आहे. जरा पेन्सिल पाठी पकडून काढ. नंतर त्याची बॉडी वगैरे असते. नंतर तो काय असा विचारत वगैरे असेल
तुझ्या हँड पण असे पाहिजे. तुझे पाय तुझे पायामध्ये पण असू जर अँगल वगैरे मुवमेंट वगैरे ठेवली तरी चालते. ते झालं दोन फिगर आणि एक जरा पाठी इथे. तर बघा हा इथे संपते आहे का इथे संपते. तर एक परत इथे फिगर पाहिजे. या तिघांचं असं करू शकता एक प्रकारे. पेन्सिल पाठी पकडूनच काढवलं असतं. ती पण त्या बघायची काय हात वगैरे करत होती. तर मग ती उभी असेल तरी चालेल पण थोडीशी पाठी पाहिजे. पायाला तीन फिगर आणि नंतर मग ते त्यांच्यापेक्षा फिगर पाहिजे. त्याचे अँगल वगैरे असलेले आहेत म्हणून त्याचे पाय वगैरे असतील त्याचे त्याचे हँड वगैरे असेल. हे तुम्ही प्रॅक्टिस केला किंवा जे बघून आहेत त्या जरा काढायचा प्रयत्न करा. हे तुमच्या पुस्तकात वगैरे आहेत ना, हे तुमच्या पुस्तकात आहेत ना, त्या मेमरी जरी तुम्ही काढल्या हे सगळ्या अशा फक्त काढा, कलरिंग नका करू. काढल्यात ना मग तुम्हाला पण जरा हे असं जरा डेव्हलप करतं फिगर पण जरा पाठ होतील त्या करून करून. मग जरा फिगर ड्रॉइंग करत जावा वगैरे. त्याची इफेक्ट फिगर परत एक छोटी असेल इथे ते असं इथे सांगत असेल असं असं सगळं. ते आलं 1 2 3 4 5 5 फिगर झालेलं आहे. तर इकडनं असं पर्स्पेक्टिव्ह मध्ये हे दाखवायचं काय घर वगैरे असेल इथे किंवा भिंत जरी असेल तरी दाखवा. आणि अशीच दाखवा उभी नका दाखवायची स्ट्रेट नका दाखवू कधी तुम्ही एकदम स्ट्रेट. तुम्ही इथं इथं तेवढं मग नंतर इकडनं पण घर वगैरे असेल तर घर वगैरे दाखवायचं. बॅकग्राऊंड एवढं सिम्पल दाखवलं तरी चाललं खिडक्या वगैरे असतील म्हणजे इथे काय झाड वगैरे असं तर हे जर पुढे असेल तर हे जर थोडंसं असं पाठी दाखवायचं. बिल्डिंग बिल्डिंग दाखवायचं असेल मग मला इथे थोडासा एक दोन दाखवायला लागते पण बिल्डिंग नका दाखवू शकतो ते विलेज टाईपच ठेवा बॅकग्राऊंड सिम्पल असं. एवढं रफ काढायचं कधी पण करताना. एवढं रफ झालं त्यानंतर डिटेल करायचं त्याच्यात. मग हँड वगैरे काढायचं वर्गायला फेस करायचं. त्याच्यामुळे तुम्ही हे पण करू शकता आता पेपर वगैरे पण करू शकता. रिपोर्ट चांगला तिथे नाकाचं वगैरे असं पोझिशन दाढी वगैरे असं पूर्ण मॉमेडियन फिगर दाखवते असं फुगेवाला जरा वेगळं असं वाटतं ते. नॉर्मल दाखवलं तरी चालेल मी फक्त दाखवतोय शोल्डर वगैरे असेल
याचा फिगर काढला की जरा रिअलिस्टिक वाटतं आहे. नाही तर कोणत्या त्यांची जवळ पकडून केलं तरी चालेल. ते जे हात वगैरे असते दाखव. तिथे हातात एक असं पकडलं बोलून ते दोन्ही हात असंच दाखवायचे. पकडलाय ना म्हणून ते जरा असं दाखव. किंवा तुम्ही असं जर का तुम्हाला समजत नसेल तर असं पकडून बघायचं. हा, ती ऑप्शन अशी दाखवू शकते. तर हा हात दाखवायचा मला, तर हा हात असा पकडलेला दाखवू शकतो. मग जर का लक्षात आलं तर हातवारे करून काढलं तरी चालतं. पकडताना ते जरा असं पण मुलाची फिगर बॉडीचं प्रपोर्शन पाहिजे कधी पण. चेहऱ्याचा माणूस बॉडी पाहिजे कधी पण. कॉलराचा सिस्टम दिसत असतो. ते दाखवतो. ते सर्व डिझाईन डिझाईन असते ती दाखवते. तुमचा हा असा विचारतो तर हा हात असं तुम्ही दाखवू शकता. एक आणि असं तीन डोकं. ड्रॉइंग कधी पण लाईट पेन्सिल चालू. डार्क पेन्सिल नंतर काढून पायाची पोझिशन वगैरे. पाय आणि हात करताना कधी पण हात काय जण असे घेतात असे असे घेतात. ते चुकीचे आहे. त्याला हात काढताना पण थोडंसं हात असा जातो. त्या रेषा असा जातो आणि नंतर इकडचा असा जातो. म्हणजे ते मसल पण असतात त्याला असे हाताच्या वगैरे. हे आता हात चुकीचा आहे किंवा चुकलेले नाही. आणि पाय पण काढताना पण ही रेष अशी एकदम असतो लाईन मध्ये अशी मसल असते. अशी तर पायाचा शिकायला पाहिजे. वगैरे याची पण प्रॅक्टिस करा कारण काय ना पाय वगैरे
असे दाखवतात आणि जाड फिगर करतात. तर हे असं प्रॉपर ठेवा पायाचं आणि हाताचं असं आणि हाताची बोटं बनायची. तेवढा फिगर आता पाठ करून ठेवा. त्याच त्याच फिगर रिपीट करा कंटिन्यू. तुम्ही रफ काढत जावे तिथे. रफ कधी पण जरा फास्ट करा. इथे पाच फिगर असते. पाचचा फिगर जर असं डिटेल नाही काढलं तरी चालेल. पण त्यांच्या अनाटॉमी परफेक्ट पाहिजे. म्हणजे असं बॉडीचं स्ट्रक्चर वगैरे त्या थोड्याशा लाईट पण कव्हर होईल. व्यवस्थित केलं. नंतर याला ती टोपी असते. मुलगा वगैरे राहते. हा फिगर कंपोजिशन काढून झालं. डायग्राम मध्ये आता खिडकी हॅलो हॅलो माईक चालू करून गूगल ठेवायचं आता नक्की करते मला घर वगैरे असतात. हे झालं सेकंड सेकंड कर. हे थोडासा फायनल आहे. तुमचे आता डोळे बिळे दाखवायचे फक्त आणि ते असं फिगर वगैरे असतात. थोडासा नॉर्मल नका जाते थोडे डिझाईन डिझाईन तिथे असे काचे वगैरे काचे पकडले वगैरे तर ते जे आहे तर इथे काय सगळं सामान वगैरे असते. खायचं. ते सामान वगैरे असते फक्त नंतर आता डिटेल करायला जाताना एवढं झाल्यानंतर डिटेल करायचं.
डोळे बिळे काढायचे. टोपी वगैरे असेल, टोपी वगैरे दाखवायची. डोळे एका लाईनीत पाहिजे हं सगळ्यांचे. जरा चेहऱ्याची पण जरा प्रॅक्टिस करायची. चेहरा काढताना वगैरे असं परफेक्ट झाला पाहिजे चेहरा काढताना. डोळे एका लाईनीत पाहिजे आणि जास्त लांब पण नाही पाहिजे. डोळे नाक इथे पाहिजे, इथे हे इथे पाहिजे. याची स्ट्रेट लाईन पण असते. डोळे इक्वल पाहिजे दोन्ही पण. तसेच कान पण पाहिजे. डोळे आणि नाकाच्या लाईनीमध्ये कान असतात. ते कान असे दाखवायचे. असा चेहरा प्रॉपर पाहिजे आणि चेहरा ओव्हलच काढा. काय काय जणांना हा शेप असं काढता नाही येते. जरा ह्याची जरा प्रॅक्टिस करत जावा घरी. हा वाला शेप ओव्हल असतो, हा ओव्हल जरा प्रॉपर आला पाहिजे. तुमची चेहरे प्रॉपर येणार. काय काय जणांचं असं गोल येतोय, काय काय जण असं करतात, काय काय जणांना एकदम धबाडा होतं. ते जरा नका करू देतं. असा प्रॉपर ओव्हलच काढ, नाहीतर एक वेळ असं करा. चेहरा आहे ना, इथे जरा असं लाईन मारायचं. इथे दोन लाईन असं आणि नंतर इथे जाते एक अशी असा शेप करायचा. तुम्हाला जमत नसतं तर असं पुढे वरती सर्कल ठेवा डोक्याच्या आणि साईडने दोन लाईन. ते खाली एक असं आणि इथे शेप. नंतर असं नाकाच्या वगैरे लाईन. ते असं हे असं करत जा. हे असं केलं तरी चालेल. शार्प लाईन काढलं तरी चालतील असं. तुमचा चेहरा चुकणार नाही त्याने. इथे आणि इथे असं जरा चेहरा काढण्याची प्रॅक्टिस करा. म्हणजे तुमचे चेहरे कधी कधी असे जास्त तसे गोल येतात. ते गोल असले की जरा ते बरोबर नाही वाटत. कोणा चेहरे जास्त असे गोल नसतात. एखाद्याचा ठीक आहे काढला तरी, पण सगळ्यांचीच नसतं. सगळे जरा वेगवेगळे दिसले पाहिजे कॅरेक्टरने वगैरे. तो ह्याची दाढी वगैरे असते थोडीशी जास्त येते. चेहरा डिसाईड केला ह्याच्या. बाकीचं काय काढलंय तुझं लाईटच येतं म्हणजे चेहरा फक्त दाखवतो. आणि ह्याच्यात चेहरा काढताना पण डोळे सेम असलं पाहिजे. आणि जर कोणाला ओठ काढता येत नसतील असे, असं ओठ काढता येत नसतील, थोड्या जणांनी जरा असं सिंपल काढलं तरी चालेल. शक्यतो हे प्रयत्न करायचे. आणि ते नाहीच झालं तर हे काढायचं सिंपल. तुम्ही जरा असे ओठ काढले की जरा अजून जरा रिअलिस्टिक आहे. त्याची केस असते. कलरिंग होत आहे ऍक्च्युली फास्ट वॉटर कलर मध्ये. तुम्ही अर्ध्या तासात डिझेल पण कलर करू शकता. पण ड्रॉइंग नाही नसतं मेमरी मध्ये. कलरिंग काय जमतं तसं, पण ड्रॉइंग नाही करता येत फास्ट. म्हणून जरा ड्रॉइंग करत जा. शनिवार रविवार येताना सगळ्यांनी ड्रॉइंग करून आणा. सगळ्यात आहेत ना मेमरी ड्रॉइंगचे. कुठलंही दोन करून आणा येताना. पूर्ण ड्रॉइंग असतं ते पुस्तकात आहे ते तुमचं. ते पुस्तक ते काढलेले आहेत फक्त सीन्स असे पुस्तकात असतील. ते फक्त ड्रॉइंग करून आहे तिथे.
ते कलर न करू, फक्त ड्रॉइंग करा. ड्रॉइंग बुक मध्ये नका करू, फक्त तुमचा पेज वगैरे असो त्याच्यावर करा जरा. पाय वगैरे असतो त्याच्या दृष्टी केली आणि आता तिसरी केलं. तिसरी वगैरे काढताना सगळ्यांचे डोळे इथेच पाहिजे, ऍक्टिव्ह इथे ऍक्टिव्ह तिथे. सगळ्यांमुळे एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन वाटतं. एक इकडे बघतोय, हा पेजच्या बाहेरनं बाहेर आणि जर का इकडे बघितलं तर ते निर्णय बरोबर नाही होत, म्हणून ह्याचं लक्ष इथे किंवा इथे असं तिघांचा एकत्र ग्रुप पाहिजे सगळीकडे. डोळे असं नाक करताना, नाक करताना असं काढलं तरी चालेल, फ्रंट फेस डोळे राहते फेस. हॅलो, पण मी ठेवू काय? हे संपलं. लास्ट फिगर दाखवतो झालं. लास्ट. जसं एवढा सिंपल काढलं तरी चालेल. तुम्ही कलरिंग दाखवली तुम्हाला याचं कसं करण्याचं. कलरिंग बघायचं, एवढं समजलं ना. हॅलो हॅलो, कोण आहे काय? हॅलो हॅलो, कोण कोण आहे? हॅलो, कलरिंग दाखवलं आता. तर नीट बघा कलरिंग वगैरे कसं आहे. कलरिंग करायचं तर असं थोडंसं जरा ड्रॉइंग लाईट केलं तरी चालेल, आणि दिसतात नाही भेटत. लाईट करू. कलरिंग दाखवलं तर आकाश देखील कसं करतो. आणि जास्त करायचं कधी पण कलर करताना थोडंसं मोठं वाटलं घ्यायचं. आणि कलरिंग करताना कधी पण बॅकग्राऊंड पासून कलरिंग करायचं. बॅकग्राऊंड कलर करायचा आणि नंतर मग फिगर वगैरे करायचं. सगळीकडे फर्स्ट टाइम करून घ्यायचं त्याला कलर करताना.
कलर करताना पहिला पेस्टिंग करून घ्यायचं. पहिला खायला कलर लागतो. कलरिंग करताना पण पहिला जेवढा पेस्टिंग पाहिजे तेवढा असं भिजवून घ्यायचं पाणी. तो ओला करून घ्यायचा. तो ओला करून घेतला नंतर मग अल्ट्रामरीन ब्लू असतो ना, अल्ट्रामरीन ते तुमच्या पण कोणत्या ह्याच्यामध्ये असतो, तो अल्ट्रामरीन ब्लू असा ड्रॉप करायचा ओल्यामध्ये. असं असं थोडंसं पेपर ओला पाहिजे सारखा फक्त. ड्रॉप केला मग नंतर मग ते पाणी पण असं काढून घ्यायचं लगेच. फ्रेश कलर ड्रॉप करायचा कधी पण असं. थोडासा क्लाउड वगैरे येऊ शकतो त्याच्याने. नंतर मग बॅकग्राऊंड कलर वगैरे असतो. बॅकग्राऊंड कलरने असे झाडं बिडं दाखवायचे. झाडं बिडं दाखवली नंतर मग इकडचे बिल्डिंगला वगैरे कलर द्यायचा असं वेगवेगळे. येल्लो द्यायचा असं येल्लो कलर द्यायचा. ते पण थोडा जास्त भिजवलं तरी चालेल असं पहिला. ओला करायचं पूर्ण नंतर इथे येल्लो कलर द्यायचा. येल्लो कलर द्यायचा. फ्रेश येल्लो कलर आली पाहिजे कधी. डल नाही पाहिजे त्याला. नंतर हा येल्लो कलर आता परत इथे ओला असताना टाकायचं सगळं. तिथे लाईन वगैरे असते येल्लो अख्खर कलर वगैरे लावायचं मिक्स करायचं. असं इथे वेस्ट वगैरे टाकायचं. इथे चॉकलेटी कलर घ्यायचा असेल तर इथे कलर द्यायचा सेम. सेम इथे फोटो फोटो ते झाडाला वगैरे असं कलर द्यायचा असला. घर असेल तर जरा थोडंसं डल ठेवलं तरी चालेल. नॉर्मल हा थोडंसं असतं. इथे घर असेल तर जरा बाकी कलर. आणि व्यायाम करताना ब्रश काफी ठेवा. ब्रश एकदम काफी पाहिजे कव्हर करायचं. नंतर थोडासा पर्पल कलर मध्ये ब्राऊन कलर मिक्स करायचा. तिथे थोडंसं असं टाकायचं हे टाकायचं. ओलं असतानाच टाकायचं लगेच. उकळल्यानंतर ते एवढे नाही यायचं. ते असं ओले असताना फ्लो आले पाहिजे. तिथे पाणीच नाही पाणी काढायचं तिथे तिथे असं तिथे स्पॉट पडतो पाण्याचा. नंतर डार्क ब्राऊन कलर घ्यायचा. ते असं घरांच्या कौलांना वगैरे द्यायचं.
शिकवलं जातं. सिंपल सिंपल कलरिंग करायचं. नंतर लगेच ग्राउंड द्यायचं करायला. विज्युअल थोडंसं असं ब्ल्यू मध्ये दाखवलं तरी चालेल असं सिंपल मध्ये. अल्ट्रा मरीन ब्ल्यू लागतं तर बॅकग्राऊंड चालतं. त्या ग्राउंडला कलर देताना येल्लो करायचं. हॅलो हॅलो. पहिला असं ओला करायचं हा बोला. थोडंसं. नंतर हा लॉकर हा कलर बोला. यायचा. लॉकर कलर असा हो फेस हो. असतो काय बोला. कलर असा ड्रॉप करायचा. हा हा हा. ग्राउंड लाईट लाईटच कलर करायचं. कोण कोण कोणा काय ना असं बघू. कोणाची त्यांची. लॉकर कलर द्यायचा असं. नंतर चॉकलेटी कलर घ्यायचा त्यामध्ये हा मिक्स करायचं हा. लॉकर मध्ये. तो असा इथे पण थोडा जास्त टाकायचा कलर. कधीपासून बघवलेली होती. असं ड्रॉप करायचं. लाईट लाईट कलर करायचं त्याला ट्रान्सपरंट मध्ये कलरिंग. म्हणजे चॉकलेटी मध्ये थोडासा डार्क ब्राऊन मिक्स करायचं. बर्न किंवा असं द्यायचा त्याला. ब्राऊन मध्ये लागतात. नंतर डार्क ब्राऊन मध्ये असं त्याच्यामध्ये मिक्स करायचं. हे सगळं ओलं असताना करू शकता किंवा कलर मध्ये पाणी जास्त यायचं. दोन्ही पैकी एक करायचं. तो पहिला पेज ओला करून घ्यायचा पूर्ण आणि मग कलर करायचे. असं फ्रेश कलर आला पाहिजे. सिंपल सिंपल कलर घ्यायचं. फास्ट घ्यायचं. त्याच्यावर ग्राउंडचं कलरिंग थोडंसं ओलं असेल तेव्हा जरा शॅडो टाकून घ्यायचं. आणि सुकल्यानंतर टाकून स्प्रेड होतील तर बॅकग्राऊंड झाले बरं त्याच्या आता ऑब्जेक्टचा कलर बघूया. ऑब्जेक्टला कलर देताना पहिला असं सिंपल पूर्ण सिलेक्ट करून घ्यायचं. पहिला बॅकग्राऊंड करायचे नंतर मी हे करायचं. फुगे बिगे असतील तर फुगांना कलर द्या. फुगांना जरा डार्क असा वरून ऑरेंज कलर दिला. फुगांना पण सिंपल सिंपल लाल कलर दिलेला कलर टाकला.
इथे कुठला ब्ल्यू वगैरे घ्यायचं असेल तर ब्ल्यू घ्यायचं. पाणी जास्त आहे कलर मध्ये तुझ्या परत पाणी पाणी जास्तच पाहिजे कलर मध्ये. इथे येल्लो वगैरे घ्यायचं असेल पाणी एकदम पण नका करू जास्त माझ्या कलर एकदम फिकट जातो. म्हणजे प्रमाण मिडियम पाहिजे करताना कधी पण. त्याचं पाणी काढायला लागेल तिथे थोडे छोटे हे असतील तिथे. थोडी बॅकग्राऊंड करून झाली की नंतर मग सीझरला कलरिंग करायचं. सीझरला कलरिंग करताना सेम ऑरेंज आणि येल्लो तिथं आपण ते ऑरेंज द्यायचं आणि येल्लो अक्कर मिक्स करायचं. त्यामध्ये पाणी घातलं आणि फटकन द्यायचं. आणि पाणी पण नंतर काढायचं. सगळ्याला सेम कलर द्या ऑरेंज येल्लो अक्कर. तर जरा हातपाय वगैरे करताना छोटा ब्रश वापरा. 6 नंबरचा हे करायचं. येल्लो अक्कर थोडंसं असं त्याला जास्त लाईट करायचं. शुगर पाठी जाते ना म्हणून. तर हा कलर द्यायचा. तो लांब जाताना परत सेम कलर द्यायचा इथे ऑरेंज येल्लो अक्कर. पांढरे वगैरे जास्त पिवळा वगैरे असतो. फर्स्ट वन घेतोय आपण फर्स्ट वन सेम दिला पाहिजे सगळीकडे. या चेहऱ्याला वगैरे असं हातांनी. नंतर आता कपड्यानं घेताना थोडासा फ्रेश घ्यायचा कलर फ्रेश येल्लो असा. त्यावर येल्लो असं द्यायचा कलर. आणि ते येल्लो मध्ये थोडासा येल्लो मिक्स करायचा आणि ते असं कलर ड्रॉप करायचा येल्लो असं. नंतर टोपीला वगैरे असं प्लेन कलर द्यायचा पूर्ण.
नंतर इथे ब्राऊन वगैरे असेल जरा कलर किंवा हिरवा कलर दिला तरी चालेल. कलर असा गेला तर असा काढायचा लगेच. त्या उभा पकडला ना मग ऍक्च्युली कलरिंग करताना मी असा काढ पकडा, असा पकडा. फिगर कलरिंग करतो मी. नंतर तोच ग्रीन असं जर ओपेक घ्यायचा, त्यामध्ये अल्ट्रामधून ब्लू मिक्स करायचं आणि असे सेकंड करून टाकायचं त्याच्यामध्ये. लगेच असं. मध्ये पण टाकायचं. नंतर पॅन्टीला डार्क ब्राऊन कलर घ्यायचा. तर डार्क ब्राऊन कलर घ्यायचा. त्या डार्क ब्राऊन मध्ये थोडासा ब्लू मिक्स करायचा आणि असे पॅकेट टाकायचे डार्क पॅन्टीमध्ये. ते थोडासा जास्त असतो. असे कलर टाकायचे. ओलं असतानाच करायचं तरी पण. ते पॅन करून घ्यायचे. नंतर इथे थोडंसं असे पॅन करायचे. रेड होत असेल तर असे जरा ओला ब्रश करून असे लाईन मारायचे. नंतर ह्याच्या कपड्यांना येताना जास्त ऑरेंज कलर द्यायचा पूर्ण. ट्रान्सपरन्सी दिसली पाहिजे फक्त कलर करताना. असं. नंतर ऑरेंज मध्ये लाल मिक्स करायचं. तर इथे इकडनं आपण लाईट घेतोय. त्याच्यासाठी पाहिजे केला पाहिजे तर या कपड्यांना सगळे कलर घ्यायचे. पिंक दिसतात ते पण आता प्लेन घ्यायचं. त्याच्यामध्ये पाणी जास्त घ्यायचं. नंतर रेड मध्ये थोडासा ब्ल्यू मिक्स करायचा. सेकंड रंग घ्यायचा इथे. पाणी पण असं काढून घ्यायचं. नंतर डार्क ग्रीन घ्यायचा. डार्क ग्रीन कलर असतो.
कलर घ्यायचा. तुमचा कलर घ्यायचा आणि त्याचा पोस्ट टाकायचा. तुमचा ब्लू कलर. हाफ साईडला डार्क कलर घ्यायचा. नंतर आता या फिगरला कलर करायचा. आता हे तर याच्यामध्ये डार्क टाकायचा आणि नंतर डार्क कलर घ्यायचा. नंतर डार्क ब्राऊन. डार्क ब्राऊन कलर घ्यायचे. आणि सिंगल टोन दिलं तरी चालेल, म्हणजे थोडेसे पाच फिगर असतात त्याला. मग घ्यायचे. तर या फिगर सिंपल असा कलर घ्यायचा. त्याचं हे घ्यायचं, वेगळा कलर घ्यायचा. नंतर आम्ही तिथे सगळ्यांच्या फुलला वेगळे कलर घ्यायचे. मध्ये नंतर काशीला पण देऊन फर्स्ट चाललंय. दाढीला पण थोडासा कलर द्यायचा. ब्लू मध्ये थोडासा येल्लो कलर मिक्स करायचा आणि फक्त मध्ये घ्यायचा कलर. केसांना पटकन लिहून ठेवायचं डार्क ब्राऊन. त्याच्यानंतर एवढी फिगर असेल तर केसांपर्यंत पटकन घेऊन ठेवायचं. आणि ते पाणी काढून ठेवायचं. फर्स्ट वन झालेलं आहे सगळं, पण आता सेकंड वन द्यायचं सगळ्या. आता सेकंड वन देताना परत तीनदा कलरला सेकंड द्यायचं. ऑब्जेक्ट नंतरला करायचं. सेकंड वन कुठे कुठे द्यायचं
पण इकडनं लाईट घेते काय माहिती द्यायचं. त्याला सूट होणारच पाहिजे तसं ते. सेकंड द्यायचं. ते बोटांना वगैरे काय इथे चेहऱ्याला जायचं असतं. तर इथे एकदा फेस लावायचं या साईडला. तर त्यांना एकाच साईडने जायचं होतं. ते देताना कधी पण तर एवढं सेकंड द्यायचं. म्हणलं कपड्यांनी सेकंड द्यायचं. शर्ट कोण शकते हेडफोन द्यायचं. एवढं कपड्यांनी सेकंड लेन मध्ये येतो आणि त्याच्यावर असं परत द्यायचं असं. असे स्पोर्ट्स पीस दाखवायचे वगैरे. इथे पण कलर असतो. ते असतं. नंतर डार्क ब्राऊन मध्ये परत मस्त यायचं. ते नाही असं थोडंसं ट्रान्सपरंटच ठेवायचं. शर्ट टोन कसं ते असतं. कसं म्हणजे ते स्पोर्ट्स पीस दाखवायचे. पॅन्टीचे वगैरे ते असतं. हॅलो हा ऑरेंज पार्टी दिल्याने कसं तिथे पण आमचं संग्रह द्यायचा. आउटलाईन नाही करायचं स्केच केलं होतं म्हणजे आउटलाईन करू शकता पण तुम्ही सगळीकडे नाही करायचं थोड्या ठिकाणी करू शकता. ते नंतर सांगेन मी तसं पण आता सगळं ह्याची प्रॅक्टिस करा. ते मला नाही वगैरे असं ते आलं पाहिजे. तरी परत कॅन्टीनमध्ये वगैरे ओढ झालं पाहिजे. माझे वेगळे नंतर
पार्टी पण असं सेकंड मध्ये चालते. ते फूड इथे जरा लाईटच ठेवलं तर पार्टी नाही जरा ते पण असं डार्क ब्राऊन मध्ये ब्लू मिक्स करायचं. तरी खूप त्याला असं बॉक्स वगैरे किंवा बॉक्स प्लास्टिक काही सेकंड आला पाहिजे. एवढा असा सेकंड टाइम झाला पाहिजे. परत आम्ही कधी काय त्या थर्ड टाइम द्यायचं. थर्ड टाइम मध्ये आउटलाईन वगैरे करायची करताना. छोट्यावरच राहायचं जरा एकदम बारीक असते ते त्यांना आउटलाईन करायची. ते जरा पाणी वगैरे काढत करायचे. स्पॉट पडते तर त्याने युटिलिटी दिसते. आउटलाईन करायचे. चॉकलेटी कलर द्यायचे. आउटलाईन दाखवून बारीक रेसने टाकायचे. पान वगैरे करायचं. त्यानंतर हात वगैरे बारीक भेटलं त्याचे डोळे डोळे काढायचे. त्यानंतर हातांच्या वगैरे आउटलाईन टाकायचे. व्हाईट कलर वगैरे पण मिसळायचं असते त्याच्यामध्ये. ते फक्त आउटलाईन करायचे. त्यानंतर त्यानंतर
साईडची आउटलाईन करायची इथे तर पण एवढं झाल्यानंतर मग केसांमध्ये डार्क टाकायचं. परत डार्क ब्राऊन आणि ब्लू मिक्स करायचं. जरा स्वच्छ बनवायचा कलर. तसं कलर घ्यायचा डार्क कलर आणि केसांना घ्यायचा. केसांमध्ये पण असा डार्क फेस करायचं जरा. इथे पण तसं. केसांमध्ये पण जरा कलर. ब्लॅक कलर नाही वापरला, ब्राऊन आणि हा मिक्स केला. इथे थोडासा वगैरे त्या कलर मध्ये पाणी ठेवा. ते ट्रान्सपरंट जाते पाहिजे. शुगर पाठी येत ना त्यामुळे. नंतर तोच कलर असा डोळ्यामध्ये वगैरे पण टाकायचा. ब्ल्यू आणि ब्राऊनचा मिक्स केलेला थोडासा कटून द्यायचा. कुठे कुठे इथे इथे ब्राऊन घ्यायचा आणि ब्ल्यू मिक्स करायचं. जरा ब्लॅकच्या आसपास असतो कलर. मधून जे घ्यायचं असतं ते तिथे बरोबर वाटतं की तिथे ते इथे असं इथे पण घ्यायचं. नंतर इथे पण सेम इथे पण तसंच घ्यायचं. डार्क होईल. इथे इथे मध्ये मध्ये घ्यायचं. शुगर पुढे असते त्यामुळे. नंतर इथे पण थोडं घ्यायचं. द्यायचं कलर. इथे नाही घ्यायचं, फक्त एवढा फिगरला घ्यायचा. नंतर मग थोडासा फुगांमध्ये डिटेलिंग करायचं. सेटिंग पण द्यायचं आणि तो इथे पण दुसरा फुगा असेल त्याला पण तसं कव्हर करायचं. नंतर इथे पण द्यायचा त्याचा पुढे. नंतर येल्लो आणि हा मिक्स करून थोडासा इथे द्यायचं कलर.
थोडासा जरा बॅकग्राऊंड मध्ये डिटेल करायचं. तर इथे असं घराला थोडं तेल टाकू शकतो. थोडंसं असं यामध्ये असं भिंतीच्या साईजची गरज असू शकते. थोडासाच दाखवायचं असं. बस तेवढं वाचलं तरी चालेल. एवढं घरात येते थोडंसं काम करायचं. आपल्याला आउटलाईन दाखवायची एवढं घर वाचेल ते साफ करायचं. थोडंसं असं सजेस्टिव्ह लाईन टाकायचं फक्त. ती खिडकी आहे ती खिडकीचं हे आलं पाहिजे. म्हणजे व्हायलेट कलर करायचा आणि डब्याला थोडंसं असं आउटलाईन वगैरे करायचं. ते पण त्याच्यात ब्लू कलरने व्यवस्थित हे करायचं. सजेस्टिव्ह लाईन दाखवायची. नंतर शॅडो टाकून द्यायचं. शॅडो ब्लू कलरने टाकायचं. ब्लू पण ट्रान्सपरंट असला पाहिजे. ब्लू मध्ये थोडासा असा ग्रे मिक्स करायचं. शॅडो टाकायचं ते. तसं शॅडो टाकायचं. उत्पन्न जाऊन जायचं. शॅडो असते त्याचं. तो हा शॅडो असं मध्ये मध्ये टाकायचं. पाणी जास्त असलं पाहिजे त्याच्यामध्ये. थोडे थोडे तास टाकायचे. ते थोडा जास्त ठेवायचं. तिथे थोडा पाचच्या फिगर ठेवायचा. शॉर्ट आणि असं फिगर टाकायचं. थोडा थोडा फिगर टाकायचा. पाठी उभायचं. तिथे कवरमध्ये थोडा वेळ डिटेल करायचं. ट्रान्सपरंट कलर करायचं इथून. नंतर मग थोडंसं पुढे पुढे गरज वाटतं तिथं आउटलाईन टाकायचं. इथे गरज वाटते तिथे आउटलाईन आउटलाईन टाकायचं. थोडीशी असं सरकारची जरा डिझाईन टाकायची असेल तर टाकायचं. सरकार अशी डिझाईन वेब ऑप्शन असं इथे काय लँग्वेज वगैरे असतो ते टाकू शकतो. असं सरकार वगैरे मग सगळं नंतर पाणी काढायचं. नंतर परत डार्क टोन नंतर ते आहे टाकायचं. थोडंसं असं खाली यायचं. उभे तिथे अडकून तसं कधी करायचं.
एवढं तरी काम झालं पाहिजे. हॅलो, हॅलो, हॅलो. तुझा आवाज येतो. हा हा, एवढं तरी काम झालं पाहिजे. समजलं ना एवढं? काय हा. प्रश्न आहे का? नाही. आजी नाही आली वाटतं. आलेली पण तिच्या मम्मीने बोलवलं तर ती गेली. अच्छा अच्छा, ठीक आहे, चालेल. एवढं तरी काम झालं पाहिजे. एवढं समजलं ना? कसं हा कसं समज. करायचं, स्टेप दाखवलंच नाही. आणि हा तुम्ही कसं पण करता, इथे करता हे वेगळा कलर, तिथे करता वेगळा. तसं नाही पाहिजे. स्टेप बाय स्टेप पहिला बॅकग्राऊंड करायची, नंतर सगळीकडे फर्स्ट टोन द्यायचं आणि नंतर मग वगैरे असं द्यायचं आणि लास्टला थर्ड टोन असेल. एवढं सिम्पल काम करायचं. हा आणि हे पार्ट म्हणून ह्याची जरा प्रॅक्टिस आली पाहिजे. म्हणजे जरा प्रॅक्टिस करा घरी. हा ठीक आहे. पुस्तकात 2 मेमरी ड्रॉइंग काढून आणायचे. फक्त ड्रॉइंग चालेल. करून आणा. हा हम्म, ठीक. चालेल. हम्म. अजून कोण आहे? माणूस. हॅलो, हॅलो. ठीक आहे, आता मी स्टॉप करतोय क्लास. बिल करू शकता का तुम्ही? काय प्रश्न आहे ना कोणाला?